वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. 27 नोव्हेंबरचं मार्केट बघूया. निफ्टीचं मार्केट ऑल टाइम हायला चालू आहे. आपल्याला एंट्री कुठंच भेटलेली नाही आहे. आपण एक एंट्री घेऊ शकतो पुटसाठी. आपण एक पुट ट्रेड घेऊ शकतो. 26,267 पासून एक एंट्री राहील. एसएल राहील 26,307चा. एंट्री राहील 26,270चा आणि टार्गेट राहील 26,188चा. म्हणजे 30 पॉईंटचा एसएल आहे. पण आपल्याला 271 पासून आपल्याला टार्गेट भेटेल तर 188 पर्यंत. म्हणजे 100 पॉईंटचा टार्गेट आहे. 30 पॉईंटचा एसएल आहे. हे बघा, मी तर लिहिलेलं आहे. एंट्री 26,271, एसएल 26,360, टार्गेट 26,289. आणि लवकरात लवकर 100 सबस्क्राईब कंप्लीट करा, म्हणजे आपण एक लाईव्ह स्ट्रीमिंग सगळ्यांपर्यंत पोहोच. आपण एक स्टॉक्स पण चेक करून घेऊया. रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड. हे बघा, आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. त्यामध्येच मार्केट चालू आहे. सपोर्ट पासून ज्याने होल्ड केला असेल हा स्टॉक रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड, त्याला प्रॉफिट झाला असेल. बघा, मार्केट 26,535 पासून तर आता मार्केट चालू आहे 26,570. म्हणजे या एका झोन मध्ये चालू आहे मार्केट. येऊ आपण आपल्या इंडायसेस मध्ये. निफ्टी आपण ट्रेड घेतलेला आहे एक पुढचा. सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. लवकरात लवकर 100 सबस्क्राईब कंप्लीट करा, म्हणजे आपण एक लाईव्ह स्ट्रीमिंग सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे तुम्ही मला लाईव्ह क्वेश्चन विचारू शकता. आपण लाईव्ह डिस्कशन करूया की मार्केट आपण अनालिसिस कसं करायचं. आणि मी डेलीचे लाईव्ह ट्रेडिंग सेशन टाकलेले आहेत यूट्यूब चॅनलला. ते तुम्ही एकदा जाऊन चेक करा, बघा ते की आपण ट्रेडिंग कशी केली आणि आपल्याला टार्गेट कसे भेटले आहेत, आपल्याला एसएल कसा हिट झालेला आहे. आज निफ्टी ऑल टाइम हायला आहे. एक या रेजिस्टन्स वरनं एक ड्रॉप तर होऊ शकतो. मार्केट ट्रेंड चेंज होऊ शकतो. रेजिस्टन्स वरनं आपण एक पुटचा एक लॉट घेतलेला आहे. टार्गेट आहे आपला 26,188चा. आणि एसएल आहे आपला 26,306चा. हे ट्रेड घेण्याचं मागचं कारण एकच आहे. मार्केट ऑल टाइम हायला आहे. रेजिस्टन्सला टच आहे. रेजिस्टन्स वरनं मार्केट रिव्हर्स होतो. मोस्ट ऑफ दी रेजिस्टन्स वरनं मार्केट रिव्हर्स झालाय. त्या कारणामुळे आपण हा ट्रेड घेतला आहे. आणि एक दुसरं रिझन आहे, इथं एक हॅमर कॅन्डल बनली आणि जी हॅमर आणि रेड कॅन्डल आहे ती हॅमर कॅन्डलच्या खाली ओपन झाली. म्हणून आपण एक हे दुसरं कारण आहे पुट खरेदी करण्याचं. आपण आता प्रॉफिट मध्ये आहेत. तुम्ही लवकरात लवकर 100 सबस्क्राईब कंप्लीट करा, म्हणजे आपण लाईव्ह स्ट्रीम चालू करू. हे बघा मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे एक कन्सिस्टन्सी प्रॉफिट पाहिजे आपल्याला. कन्सिस्टन्सी प्रॉफिट पाहिजे आपल्याला.
आपल्या लाईफमध्ये काही करायचं असेल तर एक टार्गेट ठेवा. रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला माहिती पाहिजे. आपण 1000 रुपये लॉस घेऊ शकतो तर 2000 रुपये प्रॉफिट घ्यायचा फक्त. त्याच्यात जास्त लालचपणा नको आहे. आपण आताच ट्रेडिंग चालू केलेली आहे आणि जिद्द असू द्या की करायचं आहे आपल्याला. लॉस होतो, प्रत्येकाला लॉस होतो, पण ती जिद्द असू द्या. हे बघा, वेळ माणसाला खूप काही शिकवून जाते. म्हणून आपल्यावर वेळ आलेली आहे. आपण ट्रेडिंग शिकतोय प्रॉपर. टाइम चेंज होतो, वेळ प्रत्येकाची खराब असते, फक्त तो टाइम यायचा असतो. आपण आपल्या मेहनतीने, जिद्दीने काम करत राहायचं. वेळ येते, प्रत्येकाची वेळ येते, म्हणून आपल्या जिद्दीने काम करायचं. वेळेला किंमत आहे म्हणून तर वेळ थांबत नाही ना. म्हणून तशी आपल्याला आपली किंमत बनवायची. वेळ थांबतो का कोणासाठी? नाही ना. मग तसं आपण पण आपल्यासाठी थांबायचं नाही, मेहनत करत राहायचं. फळ एक ना एक दिवस भेटेलच आपल्याला. फक्त रिस्क रिवॉर्ड रेशो आपण ठेवायचा. दिवसातनं 3च ट्रेड घ्यायचे. 1:2, 2:4 असं रिस्क रिवॉर्ड. म्हणजे तुम्ही 1000 लॉस करत असाल तर 2000 रुपये प्रॉफिट करायचा. 2000 रुपये लॉस घेत असाल तर 4000 रुपये प्रॉफिट करायचा. बस असा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवायचा. 3च ट्रेड घ्यायचे आणि अनालिसिस करायचं आणि मार्केटचं डेली बॅक टेस्टिंग करायची. मार्केटचा टाइम संपल्यावर ना बॅक टेस्टिंग करायची. बघायचं मार्केट काय आहे, कुठं रेजिस्टन्स आहे, कुठं सपोर्ट आहे, कुठं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय. या सगळ्या वस्तू आपण चेक करायच्या. म्हणजे आपण काही वस्तू, म्हणजे कपडे घ्यायला जातो किंवा मोबाईल घेतो तर आपण चेक करतो ना की कुठला मोबाईल चांगला आहे. आपण युट्यूबला जाऊन मोबाईलची स्पेसिफिकेशन बघतो की कुठल्या या मोबाईलमध्ये कॅमेरा कसा आहे, बॅटरी बॅकअप कसा आहे, नंतर याची प्राइस काय आहे, ऑनलाईन काय आहे, नंतर शोरूमला काय आहे, तर आपण चेक करतो ना. तसं एक शेअर मार्केट पण अशी गोष्ट आहे, त्याला तुम्ही जेवढं बॅक टेस्टिंग करणार, स्टडी करणार, तितकं कमी आहे. खूप कमी आहे तितकं. म्हणून प्रयत्न करत राहायचं, हार मानायची नाही कधी. अजून रेजिस्टन्स ब्रेक झालेला नाही आहे. आपण पुढचा लॉट खरेदी केलेला आहे. एसएल असेल आपला 26,306चा. टार्गेट असेल आपलं 26,188चा. आता मार्केट चालू आहे 26,270चा. मित्रांनो, तुमच्यासाठी डेली असेच लाईव्ह सेशन मी यूट्यूब चॅनलला टाकत जाईल. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा चॅनल, म्हणजे आपण लवकरात लवकर लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊया. म्हणजे तुमचे जे क्वेश्चन असतील या माझे जे क्वेश्चन असतील तुमच्यापर्यंत, ते आपण डिस्कस करूया. तुम्ही मला तुमची टेक्निकल अनालिसिस सांगायचं, मी तुम्हाला माझी टेक्निकल अनालिसिस सांगेल. आपण डिस्कशन करूया एकमेकांमध्ये, म्हणजे आपण लवकरात लवकर समजेल आपल्याला की आपल्याला मार्केटमध्ये काय चालू आहे. जितकं आपण डिस्कशन करणार ना एकमेकांसोबत, तुम्ही मला कधी कमेंट टाका यूट्यूब चॅनलला, आपलं व्हिडिओजला. मी कमेंट करणार, प्रत्येकाला कमेंट करणार.
आणि आपले डेली लाईव्ह व्लॉग यूट्यूब चॅनलला आहेत, ते चेक करावे आणि कमेंट करा की मार्केट खाली का आलं, मार्केट साईडवेज का झालं. आपण डिस्कशन करूया एकमेकांसोबत. लाईव्ह स्ट्रीम तुम्ही 100 सबस्क्रायबर कंप्लीट करा, आपण लाईव्ह स्ट्रीम घेऊ लवकरात लवकर. मार्केट आता आहे 26,280 ला आणि एसएल पर्यंत एसएल हिट झाला तर एसएल हिट झाला ना तर ट्रेड लगेच क्लोज करायचा, तो राहू द्यायचा नाही. कारण आपल्यात असं होतं की समजा आपल्याला 1,000 रुपये लॉस झाला ना, नाही मार्केट येईल वरती, मार्केट येईल, आपल्याला प्रॉफिट मध्ये येऊ, आपण प्रॉफिट मध्ये येऊ. आपलं होतं ते कधीतरी होतं, पण ना तसं नाही राहू द्यायचं ट्रेड. कारण 1,000 रुपये लॉस झाला ना लगेच 1,500 लॉस होतो, लगेच 2,000 कट करायचा. नंतर नवीन एंट्री घ्यायचा, म्हणजे आपण विचार करायचा की नवीन एंट्री कुठं घेऊ. आपल्याला टेक्निकल अनालिसिस करायचं की आपल्याला एंट्री भेटते का प्रॉपर. आता बघा इथं मार्केट पूर्ण साईडवेज झालंय, तो विचार करतोय की मार्केट वरती जायचं या खाली जायचं. मित्रांनो, मार्केट तिथं साईडवेज आहे, कोणीच इंटरेस्ट घेत नाही, ना बायर घेतोय ना सेलर घेतोय. पण आपण वेट करूया आपल्या टार्गेट पर्यंत. एसएल हिट झाला तर आपण ट्रेड क्लोज करायचा, टार्गेट भेटलं तर टार्गेट भेटल्यावर आपण ट्रेड क्लोजच करणार नाही. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही जितकं जास्त सबस्क्राईब करणार, लवकर सबस्क्राईब करणार, तर आपण लवकरात लवकर लाईव्ह स्ट्रीम स्टार्ट करू. म्हणजे आपण लाईव्ह स्ट्रीम स्टार्ट केल्यावर आपण एकमेकांसोबत डिस्कशन करू शकतो. क्वेश्चन आन्सरिंग आन्सर अँड क्वेश्चन सेशन चालू होतील आपले. मार्केट आहे आता 26,300 ला, फक्त 6 पॉईंट मागत आपण एसएल पासून. आपला एसएल हिट झाला तर आपण टार्गेट एसएल हिट झाला ना आपण ट्रेड लगेच क्लोज करायचा 26,303 ला. 26,305, अजून पण 26,300चा मार्केट झालं. आपला एसएल हिट झालेला आहे, आपला ट्रेड क्लोज झालेला आहे.